2 मिनिटं थांबूया म्हटलं. Aditi, you can begin. Yes. So, ऐकू येतंय? हो. येस. ओके. सो या ज्या विलेजला आहे ते वल्नरेबल विलेज असं आपण म्हणू शकतो, कारण या ठिकाणी क्रॅक्स इन लँड 2 ते 3 फीट पर्यंत दिसले. त्याच्यानंतर या ठिकाणी काही अनस्टेबल स्लोप्स होते. त्याच्यानंतर घरामध्ये सुद्धा क्रॅक्स दिसून आले. त्याच्यानंतर टिल्टिंग ऑफ ट्रीज, काही झाडं अशी त्यांचा अँगल अचानक चेंज झाल्यासारखा झाला आणि वॉटरलॉग एरियामध्ये सुद्धा इन्क्रीज तिथे बघण्यात आलं. काही काही ठिकाणी बोल्डर्स पण वरून खाली घसरले. सो काही ठिकाणी रूट एन्फोर्समेंट पण लूज झाली. या सगळ्या गोष्टीतून आणि बेसिकली त्याला हा हाय रेनफॉल एरिया असल्यामुळे त्या सगळ्यामुळे हा जो एरिया आहे हा अति सेन्सिटिव्ह एरिया आणि म्हणून या पांचाळे खुर्दला रिहॅबिलिटेशनची गरज आहे असं एकंदरीत त्यातून मिळालं. आणि जर इथलं प्लांटिंग बघितलं तर या ठिकाणी मोनोकल्चर प्लांटिंग दिसून येतं. मोनोकल्चर प्लांटिंग मध्ये हे फॉरेस्ट एरियाने लावलेली जी सागवानाची झाड आहेत तीच आपल्याला हिल स्लोप वरती दिसतात. जी की पूर्वापार चालत आलेली हिरडा भिरडा हे जे प्लांटेशन आहे ते या ठिकाणी परत दिसून आलं नाही, त्यांनी परत लावलं नाही. सो या सगळ्याचा इम्पॅक्ट बघता या ज्या विलेज आहे त्याला भीतीदायक असं त्या लोकांमध्ये असं माळीनंतर खूप दिसून आली. आणि या शाश्वत एनजीओ थ्रू जे की मंचरला आहे, मंचर हे आपल्या डॅम पासून स्टार्ट झाल्यानंतर मिड पॉइंटला येतं. जर आपण डिंबेळे गाव ज्या ठिकाणी हा डॅम आहे तिथून जर का स्टार्ट केली जर्नी तर मध्ये मंचर आणि त्याच्यानंतर पुढे हे आपलं माळीन विलेज लागतं. सो या मंचरला हा शाश्वत एनजीओ आहे जो की आनंद कपूर आणि कुसुम कर्णिक मॅम यांनी चालू केला. यांच्या थ्रू आणि काही जिओलॉजिकल सर्वे कॅरिड आउट केले गेले आणि सो हा एरिया मोस्ट हजार्डस आणि या ठिकाणी इमिजिएट रिहॅबिलिटेशनची गरज आहे असं या रिपोर्टच्या थ्रू कळून आलं. या ठिकाणी 35 घरं या एरियामध्ये बेसिकली आहे ज्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स दिसून आले. मी या एरियाला व्हिजिट केली आणि त्यांचे जे सेटलमेंट आहे ते बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कच्चा मातीचं असं कन्स्ट्रक्शन दिसून आलं. त्याच्यानंतर जे फार्मिंग जे ते लोक करतात ते राईस फार्मिंग इन्क्रीज झालेलं दिसून आलं. जेणेकरून तिथे आधीच माती जी आहे त्याची वॉटर लॉगिंग कपॅसिटी ही जास्त असल्यामुळे आणि प्लस अशी पिकं घेतल्यामुळे पाण्याचा मातीचा बल्कीनेस हा वाढला पाण्यामुळे आणि अशी पिकं ते स्लोप्स मध्ये टेरेसेस क्रिएट करून यूज करायला लागले असं बघण्यात आलं. सो या ठिकाणी जी न्यू सेटलमेंटची त्यांची नीड आहे त्याच्या मागे त्या बेसिकली 2 इश्यूज त्यांचे होते की एकतर हे क्रॅक्स आणि जी त्यांची वल्नरेबल कंडिशन त्यांच्या एरियामध्ये त्यांना बघण्यात मिळत होती आणि नुकताच घडलेला माळींचा इन्सिडन्स या सगळ्या भीतीमुळे पांचाळे खुर्द गावाचं रिहॅबिलिटेशन होण्याची सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे कनेक्टिव्हिटी. कारण माळीनला निदान शेवटपर्यंत रस्ता तरी होता पण पांचाळे खुर्द हे जर आपण या मॅप मध्ये बघितलं तर या ठिकाणी ही सेटलमेंट आहे. सो या आता सध्या जेव्हा ते पाणी असतं तेव्हा होडीने अदिती तुझा आवाज नाही येत आहे. तेव्हा जर का माळींसारखा इन्सिडेंट झाला तर ते लोक बोलले की आमचं काय झालं हे कुणाला कळणार सुद्धा नाही. कारण आमच्या इकडे एक 2 मिनिटं आधीच रिपीट करशील का, कारण तुझा आवाज नव्हता येत. ओके. कनेक्टिव्हिटी पाहिजे गावाला खुर्द या
खुर्दमध्ये. हा. ओके. जर आपण कनेक्टिव्हिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने या गावाकडे बघितलं तर हे गाव आहे ते डॅम वॉटरच्या अपोजिट साईडला आणि हा रोड हा कम्प्लिटली ईस्ट साईडला डॅमच्या ट्रॅव्हल होतो. सो आपण कडे या ज्या रोडनी गेलो तर माळींपर्यंत आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळते. पण जर आपण पांचाळे खुर्दची कनेक्टिव्हिटी बघितली तर पावसाळ्यात त्याला कनेक्टिव्हिटी बिलकुल नाहीये. ते लोक थ्रू होडी किंवा काई असं ट्रॅव्हल करतात ऍट ओन रिस्क. कारण पाण्याचा फ्लो आणि ओढा इतका असतो की ते म्हणाले की आम्हाला आता सवय झाली आहे म्हणून, नाही तर बाहेरचं कोणी आलं तर काही खरं नाही. जर समजा आमच्याकडे असा काही इन्सिडेंट झाला तर माळीला बसमुळे तो उजेडात तरी आला. आमच्या इकडे काय घडलं तर कुणाला कळणारच नाही, कारण आमचा एक तर कनेक्टिव्हिटीशी काही संबंध नाही आणि आमच्या इथले लोक हे आपल्याच एरियात वर्किंग असल्यामुळे आम्हाला काही झालं तर हा इश्यू कधीच रिझॉल्व्ह होईल असं वाटत नाही. सो आम्हाला त्यामुळे चटकन रिहॅबिलिटेशनची गरज आहे असं त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर जर आपण जर का पुढे बघितलं तर ही सिंथेसिस म्हणजे त्या साईटवरती काय होतं आणि काय केलं पाहिजे याचा हा स्टडी असतो, जो की आम्हाला लँडस्केप आर्किटेक्चर मध्ये सिंथेसिस म्हणून आम्ही करतो, की ज्याच्या थ्रू आम्ही त्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेतो आणि त्याला सोल्युशन सुटेबिलिटी थ्रू त्या ठिकाणी काय सुटेबल होईल असं म्हणून सोल्युशन देत असतो. तर सिंथेसिस मध्ये इश्यूज आणि त्याच्या व्हॅल्यूज ह्या मी आयडेंटिफाय केल्या. इश्यूज हे रेड कलर मध्ये तिथे प्रेझेंट केलेत आणि त्याला व्हॅल्यूज या ब्ल्यू मध्ये दिलेले आहेत. की इथे जर फर्स्ट पॉइंट बघितलं तर पांचाळे खुर्दची जी प्रपोज सेटलमेंट आहे इथं मोनोकल्चर फार्मिंग होतं आणि त्यामुळे डिग्रेडेशन ऑफ सॉइल हे मला बघायला मिळालं. तेच जर का ती लँड जर का बघितली तर ती सेफ प्रॉक्सिमल आणि अवेलेबल लँड होती. ही देवळाची जागा आहे जी की गुरुवांच्या ताब्यात आहे, त्यामुळे ती ऍक्विजिशन करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि प्लेन असल्यामुळे त्या ठिकाणी जर आपण हे कंटूस बघितले तर ही प्लेन लँड आहे रिलेटिव्ह टू हा जो वरचा स्टीप स्लोप बघता आणि या ठिकाणी हे प्लांटेशन असल्यामुळे त्याला सेफ्टी सुद्धा मिळू शकेल. या सर्व पॉइंट ऑफ व्ह्यूने ही सेफेस्ट जागा मी सर्च त्या एरियातली केली होती. यामध्ये हा जो वरचा स्टीप स्लोप आहे तिथे मोनोकल्चर प्लांटेशन मला दिसून आलं, जे की सागवानचं केलेलं होतं. पण त्याच्यामुळे एक आपण पॉझिटिव्ह पॉइंट असं म्हणू शकतो की डेन्स प्लांटेशन असल्यामुळे सॉइल इरोजन पासून ते आपल्याला कंट्रोल मिळवून देत होतं आणि तिथे नेटिव्ह प्लांटेशन नव्हतं. आपण जर का फ्लोरा आणि फाउनाचा विचार केला तर फ्लोरा हा नेटिव्ह नसल्यामुळे त्याच्याशी असोसिएटिव्ह फाउना आपल्याला इथे काही बघायला मिळत नव्हता. ते जर का हिरडा भेरडा अशा ज्या वनस्पती पूर्वीपासून चालत आल्या त्या जर का असत्या तर रिलेटिव्ह फाउना आपल्याला फाउनल ऍक्टिव्हिटी बघायला मिळाली असते. सो तो एक पॉइंट इथे मिसिंग वाटत होता. त्याच्यानंतर ही जी मी तिसरी साईट तिथली बघितलेली त्या ठिकाणी इन्स्टॅबिलिटी होती आणि तिथेपर्यंत रोड येणार असं त्यांचं म्हणणं होतं. हा जो पूर्ण डॅमला फिरून हा रोड येतोय, या रोडची कनेक्टिव्हिटी ते या साईटला आता सध्या त्यांची सेटलमेंट या ठिकाणी आहे आणि ते या साईटला देऊ इच्छितात असं त्यांनी सांगितलेलं आणि तो रोड आता वरून स्लोपला प्लेन करून त्यांचं द्यायचं प्रोव्हाइड करायचं चाललंय असं त्यांनी सुचवलं. त्या रोड फॉर्मेशन साठी त्यांनी स्लोप हा डिस्टर्ब केला होता, जो की त्या स्लोप वरती
आपण गेल्यानंतर लक्षात येतं साईडचा जो एरिया आणि रोडचा एरिया यामध्ये जी स्टॅबिलिटीसाठी रिटेनिंग वॉल किंवा स्लोप जो मेंटेन करायला पाहिजे तो त्यांनी केला नव्हता. त्यामुळे ती तशी वल्नरेबल स्टेजमध्ये ती पुन्हा साईड जात होती. त्याच्यानंतर जी आताची सेटलमेंट आहे त्या ठिकाणी त्यांचे ऑलरेडी 3 टेरेसेस मध्ये घरं दिसत होती आणि जसं आधी बोलले तसं कच्ची घरं होती आणि तिथे मोनोकल्चर फार्मिंग हे रायपेरियन झोन जो आहे नदी शेजारी त्या एरियामध्ये ही पूर्ण जी सेटलमेंट आहे त्याला एकच विहीर ही म्हणजे जेव्हा हे पाणी उन्हाळ्यात पूर्ण डॅमचं कमी कमी होत जातं आणि या गावाला पाण्याची कमतरता जाणवू लागते तेव्हा या पॉइंटला त्यांच्याकडे एक विहीर आहे जी की या वॉटरच्या अगदी जवळ त्यांनी निर्माण केली. तर त्या विहिरीला अगदी मे एंड पर्यंत त्यांना पाऊस चालू होतोपर्यंत पाणी मिळतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर यामुळे ही सेटलमेंट इथं डेव्हलप झाली असावी असं एक त्यांचं म्हणणं होतं कारण आधीची सेटलमेंट ही या ठिकाणी होती. सो या सर्व गोष्टींच्या स्टडीतनं मी एक टॅब्युलर फॉर्म केला की जसं की नॅचरल पॅरामीटर, टोपोग्राफी, जिओलॉजिकल इलेव्हेशन हे जे आहे हे पांचाळे खुर्ची ओल्ड सेटलमेंट, त्याच्यानंतर न्यू सेटलमेंट आणि मी जी प्रपोज करत होते ती तर त्या ठिकाणी काय जिओलॉजिकल इलिव्हेशन आहे म्हणजे जर वॉटर अपलिफ्ट झालं तर पुराचा धोका बसू शकतो का यासाठी. त्याच्यानंतर त्या ठिकाणचा जो सॉइल स्ट्रॅटा आहे तो काय आहे तर तो मी इथे मेन्शन केला. या ठिकाणी आपण बघितलं तर जिओलॉजिकल इलेव्हेशन 705, 725 आणि 715 सो हे मीटरमध्ये आहे. तर 715 मीटरला पण त्यांना फ्लडचा काही धोका नाहीये सो ते मी सेफ अज्युम केलं. त्याच्यानंतर स्ट्राटाचा स्टडी केला तर आपल्याला स्ट्राटा तिन्हीकडेही हार्ड स्ट्राटा हा एकाच रिजन मध्ये असल्यामुळे बघायला मिळाला. त्याच्यानंतर मी स्लोप बघितला कारण लँडस्लाइड प्रोन आणि वल्नरेबिलिटी असल्यामुळे स्लोप्सचे कंडिशन स्टडी केले. तर ज्या ठिकाणी मी प्रपोज करते त्या ठिकाणी मॉडरेट स्लोप होता. त्याच्यानंतर स्लोप अँगल ऍक्च्युली इन्स्ट्रुमेंट्सच्या सहाय्याने हे केलं जातं सो तो काय मी यामध्ये इन्सर्ट केला नाही पण स्लोप अँगल हा स्टडी केला जातो सो तो एक पॉइंट घेतलेला. त्याच्यानंतर मॉडिफिकेशन केलं तर रिस्क कशी आहे तर या ज्या ठिकाणी मी प्रपोज करते त्या ठिकाणी लो रिस्क मला आढळून आली कारण पाठीमागचा स्लोप जो आहे म्हणजे तो मॉडरेट असल्यामुळे त्याच्यामध्ये जर का काही मॉडिफिकेशन केले तर फारसा त्याला डिस्टर्बन्स होणार. त्याच्यानंतर सॉइल वॉटर सॅच्युरेशनचा पण मी स्टडी केला. तर या ठिकाणी वॉटर सॅच्युरेशन अगदीच कमी प्रमाणात होतं सो ती जी सॉइल आहे त्याचा तो निगेटिव्ह पॉइंट बघण्यात आला. त्याच्यानंतर हायड्रोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर रेनफॉल हा या ठिकाणी आपण बघितलं तर हाय रेनफॉल असतो. जून जुलै महिना फुल रेनफॉल या एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर सरफेस वॉटर लेवल जर का बघितलं तर 6 महिने त्यांना ते पाणी जे डॅमचं आहे ते मिळतं. त्याच्यानंतर या ठिकाणी मी म्हटलं जसं की विहीर आहे तर त्या विहिरीची डेप्थ साधारण 100 फूट ती जी विहीर आहे त्याला पाणी ते लागतं. त्याच्यानंतर या तिन्ही ठिकाणी नेटिव्ह ट्रीज व्हेजिटेशन जो आहे ते बघितलं तर नेटिव्ह ट्रीज तशा गुड अमाऊंट मध्ये दिसल्या ऍज कम्पेअर टू अदर एरिया. त्याच्यानंतर इथे जवळ ऍज अ लँडस्केप आर्किटेक्ट आम्हाला इकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू इकॉलॉजी हा एक सब्जेक्ट असतो तर त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं की जवळची सॅक्रेड ग्रूव्ज आहे तर त्याचा तुम्ही स्टडी करा. सो तिथली जी झाडं असतील जी की नेटिव्ह पूर्वीपासून आलेली तर त्यांचा इथं तुम्ही यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला हा आणखीन एरिया त्याची इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने ग्रोथ करता येईल. सो जवळ इथे सॅक्रेड ग्रूव्ज म्हटलं तर आपली या डॅमच्या या बाजूला कुठलीच नव्हती
भीमाशंकर एरियामध्ये जी होती त्याचे मी पॉइंटर्स यूज करून या ठिकाणी प्लांटेशन प्लान जो नंतर दिला तो मी त्या सॅक्रेड ग्रुपचा स्टडी करून घेतला. त्याच्यानंतर रिझर्व्ह फॉरेस्ट पण या ठिकाणी नाही कुठल्या एरियामध्ये दिसलं. सो रिझर्व्ह फॉरेस्टचे पण काही लॉस लागायचा काही विषय नाही. त्याच्यानंतर लँड कव्हर आणि लँड यूजचा स्टडी केला तर या ठिकाणी 80% to 70% हा फार्मिंग मध्ये यूज केला गेला. त्याच्यानंतर नॅचरल थ्रेट जर का बघितले तर जी पहिली साईट होती त्याला फ्लड होतं. नंतर नेक्स्ट गेले ज्या ठिकाणी आता ते राहतात त्या ठिकाणी लँडस्लाइड आणि पाठीमागच्या बाजूला त्यांनी जी झाडं लावलेत त्यामध्ये वरचेवर आग लावण्याचे प्रकार म्हणजे ते गवत जाळतात तर ते झाडं पेट घेतात आणि त्यांना फॉरेस्ट फायरचा धोका आहे हे निदर्शनास आलं. पण या ठिकाणी जर का बघितलं तर झाडं ही प्लांटेशन जे आहे तिसऱ्या साईडला ते थोडं दूर असल्यामुळे ती सेफ वाटत होती. सो त्या ठिकाणी नो काही थ्रेट दिसत होता. त्याच्यानंतर मॅनमेड थ्रेट मध्ये सगळ्यात महत्वाचा जे दुसऱ्या साईडला मिळाला ते लार्ज अमाऊंट मध्ये ट्री कटिंग बघायला मिळालं आणि पडकईची स्कीम जर का बघितली तर या दोन्ही साईडना पडकईचे स्कीम त्यांनी अप्लाय केलेले आणि नेक्स्ट लेवलला जर का बघितलं तर पडकईचा आता ह्या जागेवर आहे ती देवस्थानची जमीन असल्यामुळे तिथे काही सेटलमेंट किंवा काही टेरेसेस क्रिएट असं काही केलेलं नव्हतं त्यामुळे ती पूर्णपणे आहे ती नॅचरल कंडिशन्स मध्ये होती. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी जर का बघितलं तर सध्या पावसाळ्यात जसं म्हटलं की ड्युरिंग रेन आपण बोटनी कनेक्ट होऊ शकत होतो आणि इतर वेळेला पात्रातून ये जा होऊ शकत होते. सो या पद्धतीनं ही जी तिसरी साईट आहे ही सेफर साईडला होती. तर ही जी साईट आहे ती प्रॉक्सिमल लँड अवेलेबिलिटी तिथे इझी होणार होती. नंतर कॉम्पेन्सेशन देण्याची गरज नव्हती कारण देवस्थानची जमीन असल्यामुळे. नंतर लँडस्लाइडचा धोका पण अगदी काहीच निग्लेजिबल सुद्धा नव्हता. त्याच्यानंतर ही जी साईट आहे ती जिओलॉजी रिपोर्टनुसार सजेस्ट केलेली होती जे की पूर्वी शाश्वतनी तिथला सर्वे केलेला त्यानुसार. त्याच्यानंतर ह्या साईटचे मी सगळे पॅरामीटर बघितले की नॅचरल पॅरामीटर त्याच्यानंतर मॅनमेड पॅरामीटर्स आणि स्लोप आणि रिलीफ मॅप त्याचा स्टडी केला. तर या सगळ्यावरनं असं लक्षात आलं की जी साईट आहे त्या एरियाच्या आजूबाजूला 70% लँड ही फार्मिंगसाठी यूज केली जाते. सेटलमेंट प्लॅनिंग आहे ते छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये झालेलं दिसतं. व्हेजिटेशन कव्हर हे गुड आहे पण मोनोकल्चर जास्त दिसून आलं. त्याच्यानंतर वॉटरशेड एरियाचा हा पार्ट येतो कारण जवळच डॅम आहे आणि पूर्ण पावसाळी हे असल्यामुळे. नंतर तिन्ही टाईपचे स्लोप या साईटच्या जवळपास दिसले म्हणजे जी की मी पूर्ण स्टडीसाठी घेतलेली. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीच्या जिओलॉजिकल डिपार्टमेंटने जो स्टडी केलेला त्याच्या रिपोर्टनुसार ही जी तिसरी देवस्थानची साईट होती ती सेफ आहे असं एक मला त्या रिपोर्टमध्ये मिळालं. त्याच्यानंतर इथे जी भुबरा रिव्हर आहे त्याच्याकडे याचा स्लोप असल्यामुळे जे वॉटर आहे ते अगदी सहज राहू शकेल असं तो टेरेन बघायला मिळाला. नंतर या ठिकाणी सॉइल इरोजन पण अगदी कमी प्रमाणात बघायला मिळालं आणि तिथली जी पिकं आहेत त्यांच्यासाठी खळं आणि बाकीच्या गोष्टी या सुद्धा तिथे कंटूस आणि ह्याचा स्टडी करून त्यांनी फॉर्म केल्यात या पण बघायला मिळाले. त्याच्यानंतर हे जे आहे हे सुटेबिलिटी प्लॅन आम्ही म्हणतो. यामध्ये कुठल्या एरियामध्ये काय ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात आणि त्यामध्ये स्लोप त्याच्यानंतर कुठे फार्मलँड होऊ शकतात कुठे पाथवेज क्रिएट होऊ शकतात. हा जो डिझायनिंगचा पार्ट आहे हा ह्याच्यावरती दिलेला असतो. यामध्ये हे व्हेरियस स्लोप दिलेत की स्टीप स्लोप कुठे आहे मॉडरेट कुठे आहे आणि जेंटल कुठे आहे. त्याच्यानंतर इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया सुद्धा मार्क केला की जो रॅपेरियन एरिया या ठिकाणी हे डॅमचं बॅकवॉटर येतं आणि हा रिव्हरचा पॅच आहे. सो ह्याच्या भोवती जर का हा इथे रॅपेरियन झोन नाही दिला तर आपल्याला जी फाउनल ऍक्टिव्हिटी जी रॅपेरियन झोन मध्ये बघायला मिळते किंवा जो एक पाण्यासाठी जो महत्वाचा आपण म्हणतो की इकॉलॉजिकली स्टेबल आपण जे शिकलो सगळं तर तो रॅपेरियन झोन
चं महत्व या ठिकाणी म्हणून हा रायपेरियन झोन साईडने मी डिझाईन मध्ये ठेवलेला. त्याच्यानंतर लोएस्ट पॉइंट हा या ठिकाणी येतो आणि हायेस्ट पॉइंट हा या पूर्ण साईट मधला या ठिकाणी येतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर फार्मलँड्स हे अगदी जेंटल स्लोप वरती सेटलमेंट आणि मॉडरेट स्लोप वरती फार्मलँड्स किंवा प्लांटेशन देता येईल. आणि सध्या टेरेसेस कुठे क्रिएट आहेत तर हे फार्मलँड्स ऑलरेडी जे आहेत त्या ठिकाणी टेरेसेस क्रिएट केलेले आपल्याला दिसतात. सो या पद्धतीने तिथे टेरेस फार्मिंग दिसतं. काही काही ठिकाणी रॉकी आउटक्रॉप्स पण दिसले जे की मी तिथे मार्क केले. अशी पूर्ण ही सुटेबिलिटी यामध्ये मी हे सगळे जे पॅरामीटर्स जे आधी स्टडी केलेले आहेत ते एकमेकांवर ओव्हरले करून हा फायनल प्रॉडक्टचा मॅप मिळवला. त्याच्यानंतर नेक्स्ट जर का लेवलला आपण बघायला गेलो तर यामध्ये बेसिकली सुटेबिलिटी प्लॅन मध्ये म्हणजे मी इव्हॉल्व करायचा प्रयत्न केला की कुठल्या एरियामध्ये काय ऍक्टिव्हिटी दिल्यानंतर स्लोप्स कसा ऍक्ट होईल जेणेकरून त्याला सेस्मिक काही प्रॉब्लेम येईल किंवा तो लँड अवेलेबिलिटी आणि सेटलमेंट प्लॅनिंगच्या हिशोबाने कितपत योग्य राहील. सो या ठिकाणी मी हे जसं लिजंड सांगतं त्यानुसार रेड लाईन ब्ल्यू लाईन जी आपली रिव्हरची असते त्यानुसार सेटलमेंट कुठेपर्यंत स्टॉप करायची आणि कसा एरिया यूज करायचा. सो हा स्टडी याच्या थ्रू केला. त्याच्या नंतर या सगळ्या स्टडीचा जे डिझायनिंग लेवलला आउटकम न्यायचं होतं तर हा फुल फ्लेज सेटलमेंट आणि मास्टर प्लॅन क्रिएट केला. त्याच्यामध्ये बेसिकली आपण बघितलं तर हा पूर्ण स्लोप आहे तो रिव्हरकडे आपला जातो. त्यानंतर ही जी येलो पॅच मध्ये ब्राऊन कलरची दिसतात ती मिवान टेक्नॉलॉजीचाच जर का यूज केला तर त्या ठिकाणी सेटलमेंट कशा पद्धतीने देता येतील. त्याच्यानंतर त्यांचं सेटलमेंटशी रिलेटेड ज्या काही असोसिएटेड ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत जसं की ग्रामपंचायत क्लिनिक किंवा कॉमन कॅटल शेड तर ते कुठे देता येईल तर त्यासाठी या कॉमन स्पेसेस दिलेल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी हे 2 आहेत हे जिथे डिप्रेशन एकदम दिसत होतं सॉइलमध्ये. सो या ठिकाणी खळं त्यांचं होऊ शकतं आणि या अलॉंग द रिव्हर तो जो आहे तो रायपेरियन झोन म्हणून रिझर्व ठेवण्याचा मी डिझायनिंग मध्ये हे घेतलेला. त्याच्यानंतर वरती इथे हा जो जसं मगाशी म्हटलं की स्टीप स्लोपला कम्युनिटी फॉरेस्ट करायचं. त्याच्यानंतर मध्ये ही फायर लाईन दिलेली आणि त्याच्यानंतर फार्मलँड्स या टेरेसेस क्रिएट झालेले त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले. सो या पद्धतीने हे पूर्ण डिझायनिंग केलेलं. आणि आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याशी रिलेटेड की लँडस्केप पॉलिसीज ज्या की इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने मी याला प्रोव्हाइड केलेल्या. जसं की स्लोप चेंज टेक्निक जसं हे सांगतं की पहिल्या कटिंग फिलिंग नुसार टेरेसेस कसे क्रिएट करावेत. त्याच्यानंतर या स्लोपवरती कोणत्या झोनमध्ये काय ऍक्टिव्हिटीज व्हाव्यात. त्याच्यानंतर वॉटर कन्झर्वेशनसाठी मी राळेगण सिद्धी आणि हिरवे बाजार या 2 गावांचा स्टडी केला. त्या ठिकाणी वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्स काय यूज केल्या गेल्या तर बंडिंगचा एक स्टडी केला गेला आणि दुसरं चेक डॅम नंतर पर्कोलेशन टॅक आणि अर्थन स्ट्रक्चर. सो या पद्धतीने जे वॉटर टेबल अपलिफ्ट केलं गेलं. सो उन्हाळ्यात यांना पाण्याचा जो प्रॉब्लेम येतो तो रिझॉल्व्ह करण्यासाठी हे स्लोप वरती असे करू शकतात आणि थोडे थोडे जे पाणी जिरवून एकदम बल्कीनेस न येता अशा पद्धतीने टेरेसेस करू शकतात. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन टेक्निक्स मध्ये जे इथे कच्चा पक्का पद्धतीची घर आहेत तर त्याच्याऐवजी जे नॅचरल तिथे सस्टेनेबल मटेरियल आहे तर त्याचा यूज करून कशी घरं केली जातील की कारवीचा यूज टेरेसेससाठी आणि नेटिव्ह प्लांट्स रुफिंग या पद्धतीने ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना फायरचा एक धोका असतो कारण सराउंडेड ट्री असतात आणि त्या ठिकाणी चेंज इन क्रॉप मध्ये ते लोक
जे फायर्स लावतात, तर त्याच्यामुळे त्यांना फायर लाईन ही ठेवणं खूप गरजेचं आहे. तर त्याची मी हे दिलेली की तो 10 ते 15 फूट विड्थचा असला पाहिजे. त्याच्यानंतर सॉइल आणि मॉइश्चर कॉन्झर्वेशन हे असलं पाहिजे, जेणेकरून जी माती आहे तर ती रिटेन राहील आणि त्याची धूप होणार नाही. नंतर त्यासाठी सुद्धा मी मॉइश्चर कन्झर्वेशनसाठी काय टेक्निक वापरल्या पाहिजेत ते सांगितल्या. त्याच्यानंतर लोकल व्हेजिटेशन मध्ये जे काही तिथले ग्रासेस आहेत ते लोकल ग्रासेस यूज केले गेले पाहिजे. कारण आता जर आपण बघितलं तर टणटणीचा सगळीकडे आपल्याला, आपण गेल्या लेक्चरला जसं त्यांनी सांगितलं की टणटणीचा इफेक्ट हा खूप दिसतो आणि खूप फॉरेस्ट पॅच मध्ये, अगदी कोर एरियामध्ये सुद्धा आपल्याला टणटणी दिसायला लागली. सो अशा काही श्रब्स व्हरायटी आहेत की ज्या आपल्या नेटिव्ह वरती अटॅक करून प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सो आपण आपल्या नेटिव्ह ज्या आहेत श्रब्स आणि ग्रासेस ते प्रिझर्व केले पाहिजे. नंतर या ठिकाणी रेफरन्स ट्री लिस्ट दिलेली की जे मी आपल्या भीमाशंकरच्या सॅक्रेड ग्रुव्हचा स्टडी करून त्याच्यावरून मिळवली होती. त्याच्यानंतर ॲग्रोनॉमिक्स मेजर्स इथे काय करता येतील, म्हणजे मधमाशी पालन किंवा तुतूचं प्लांटेशन करून आपलं रेशीम उद्योग किंवा गायरान पद्धत ठेवून एकत्र जे कम्युनिटी कॅटल शेड करू शकतात किंवा वूडचं कटिंग करून काही पॅच कटिंग करून त्यातून सुद्धा ते आपली इकॉनॉमिकल ग्रोथ करू शकतात. सो या पद्धतीने ॲग्रोनॉमिक मेजर्स त्यांना दिलेले. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ॲग्रोफॉरेस्ट्री मध्ये, जसं की मी मगाशी म्हटलं की पूर्वीपासून मिलेट्स हे चालत आलेले आहेत, पण आता कॅश क्रॉप्समुळे त्यांचं जे डिस्टर्ब झालेलं जे क्रॉप पॅटर्न आहे, तर त्यांनी परत ॲग्रोफॉरेस्ट्रीच्या थ्रू मिलेट्स आणि बाकी जे बायोमास प्रोडक्शन करणारे किंवा प्रोडक्शन बेसला देणारे, सॉइल इम्प्रुव्हमेंट करणारे, नंतर कॉटेज इंडस्ट्रीला सपोर्ट करणारे किंवा मायक्रो क्लायमेटशी मायक्रोक्लायमेटला रिफ्लेक्ट करणारे असं, किंवा प्लांटिंग काही जे आहेत जे की नेटिव्ह आहे, तर यांचा यूज जास्तीत जास्त केला पाहिजे. आणि इरोजन मॅनेजमेंट पण या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला की काही प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल हे दोन्ही मेजर्स जर का त्यांनी यूज केले तर सॉइल इरोजन हे त्यांना कंट्रोलमध्ये आणता येईल. त्याच्यानंतर हा जर का एरिया आपण बघितला तर बेसिकली ग्रासलँड एरिया होता पूर्वीचा, पण आपण आता फॉरेस्ट एरियाना त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर सगळी सागवानाची झाडं लावलेली दिसतात आपल्याला किंवा उंदीरमारीची झाडं पण खूप प्रमाणात दिसतात. तर ही जी दोन मोनोकल्चर प्लांटेशन त्या ठिकाणी जे दिसतं, त्या ठिकाणी जर का आपण ग्रासलँड मॅनेजमेंट केलं तर त्यांचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तरी सुटेल, प्लस ऍडिशनल त्यांना एक इकॉनॉमिकली म्हणजे दूध आणि प्राण्यांच्या संवर्धनातून तो एक चांगला इन्कम मिळू शकेल. सो या पद्धतीने मी याला लँडस्केप पॉलिसीज थ्रू सोल्युशन दिले. सो असा एकंदरीत हा माझा प्रोजेक्ट आणि स्टडी होता. थँक्यू. थँक्यू अदिती, खूपच डिटेल्ड प्रेझेंटेशन, खूपच छान. खूप फास्ट झालं का? नाही, एकदम ठीक आहे. काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारूया. आपली वेळ 10 मिनिटात संपणार आहे, पण लेट अस डू द डिस्कशन. परत लॉग इन करूया आपण सगळे. सो येस, द फ्लोर इज ओपन. अदिती जिज्ञासा बोल. जिज्ञासा, गो हेड. हा, काही नाही. जे पण तू सेस्मिक हे म्हटलीस, तर आपल्याला व्हॉट डू यू लुक ॲट, आणि ते काय क्रायटेरिया असतं की हाऊ डू यू नो की ते वल्नरेबल आहे की नाही असं? बेसिकली मी जिओलॉजिकल सर्वेचा जो रिपोर्ट बनलेला या पूर्ण प्रोजेक्ट माळींच्या इन्सिडेंट वरती, तर तो मी स्टडी केला. त्याच्यामध्ये त्यांनी सेस्मिसिटीचा जो मॅपिंग केलं आणि लिनामेंटचा स्टडी केलेला.
त्याच्या थ्रू त्यांनी सांगितलं की हे जे काही लिनामेंट्स असतात, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा या सगळ्या टर्म नवीन होत्या, जरी आम्हाला जिओलॉजी सब्जेक्ट असला तरी. तर त्यातून मला कळलं की ही जी सेस्मिसिटी असते ती बेसिकली लिनामेंटशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळते. जर स्लोप डिस्टर्ब केला तर ते लिनामेंट डिस्टर्ब होतात आणि त्या ठिकाणी जो डिस्टर्बन्स क्रिएट होतो त्याच्या थ्रू हा जो इन्सिडन्स आहे तो शेवटी फॉर्म झाला, असं त्या रिपोर्ट मधनं बघायला मिळालं. ओके, हा, म्हणजे अशी काही व्हॅल्यू असते का? म्हणजे मला असं म्हणायचं की जर का ह्या सेस्मिक व्हॅल्यूच्या पुढे गेलं तर मग धोका आहे किंवा असं काहीतरी? नाही, काय? तसं काही स्केल माझ्या की असं? वाचनात आलं नाही. बेसिकली त्यांनी जे सांगितलं की हे जे या ठिकाणी जर का बघाल, हे 4 झोन त्यांनी क्रिएट केलेले, झोन 1, 2, 3, 4. तर हा. या झोन 4 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टीप स्लोप हा जो पूर्ण होता, तर या झोन 4 मध्ये त्यांचे खूप चेंजेस झाले आणि त्या ठिकाणी खूप ऍक्टिव्हिटीज घडून आल्या. फॉरेस्ट कटिंग झालं, या ठिकाणी जे ट्रीज होते ते कटिंग केले गेले आणि तो एरिया पूर्ण क्लिअर केला गेला. सो त्या ओके. ठिकाणची जी सॉइल आहे ती ओपन झाली आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट हा खाली नंतर जो खाली मलबा आला त्याच्यातून तो इम्पॅक्ट या गावाला झाला आणि ते गाव पूर्ण त्याच्या खाली नाहीसं झालं. असा त्यांचा जो स्टडी आहे त्यातनं जे मला कळलं ते या पद्धतीने होतं. ओके, ओके, थँक्यू. या ठिकाणी हा लिनामेंट मॅप त्यांनी तो दिलेला की हा जो मोठा लिनामेंट आहे हा जो हा. माळींच्या थ्रू जातो. सो तो अदिती, खूप छान प्रेझेंटेशन आहे. मला एक विचारायचं आहे की ह्यासारखी जी गावं आहेत आपल्या महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात, की जिथे रेनफॉल एवढा आहे आणि तिथे ह्या टाईपची सॉईल आहे आणि तिथे जर प्लांटेशन जे आहे, जर झाडं जी आहे वृक्षतोड केली तर ह्या प्रकारचं होऊ शकतं, अशी काही केस स्टडी आपण निर्माण करू शकतो का? कारण ह्या अशा बऱ्याच केसेस किंवा बऱ्याच गावांमध्ये होऊ शकतं आणि हे बघितल्यासारखं वाटतंय. ऑलरेडी पुणे नगरपालिका जी आहे, नगरपालिका नाही म्हणू शकत आपण, आपत्ती व्यवस्थापन जो विभाग आहे जो पुणे नगरपालिकेच्या इथे आहे, तर त्यांनी अशी सर्च नंतर लगेच या माळींच्या इन्सिडेंट्स नंतर केलेली आणि अशी वल्नरेबल विलेजेस त्यांनी सर्च केली. त्यातलंच हे एक पांचाळे खुर्द मी स्टडीला घेतलं आणि त्याला सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला. तर त्यांच्यामध्ये अशी 18 गावं त्यांनी आयडेंटिफाय केलेली होती की ज्यांना काही मेजर्स करून प्रिव्हेंट करण्याची गरज आहे, नाहीतर त्या गावांच्या इथे पण असा इन्सिडेंट होऊ शकतो. सो त्यांनी त्यावेळेला लगेच माळीनंतर असे काही सोल्युशन्स तिथे प्रोव्हाइड करून त्या गावांना या अशा आपत्तीपासून प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी मला सांगितलं, कारण मी व्हिजिट केलेली ऑफिसला आणि त्यांनी वेगवेगळ्या गावांना काय काय मेजर्स केल्या, म्हणजे स्लोप स्टॅबिलेशनसाठी काय केलं किंवा काही ठिकाणी जे टेरेसेस क्रिएट झालेले तर त्या ठिकाणी त्यांनी रिटेन होण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जर का काही क्रॅक्स किंवा काही त्यांना जर का निदर्शनास आलं तर त्या ठिकाणची सेटलमेंट त्या लोकांना सांगणं की तुम्हाला थोडा याचा धोका वाटतो, सो तुम्ही शिफ्टिंग करू शकत असाल. सो या पद्धतीचा त्यांनी पूर्ण सपोर्ट आणि टीम स्टडी केलेला त्यांनी मला रिपोर्ट दाखवला आणि या पद्धतीने ते पुणे जिल्ह्यासाठी तरी काम करतात, कारण पुणे जिल्हा हा खूप सेकंड हायेस्ट एरियानुसार जर का बघितलं तर महाराष्ट्रातला सेकंड जिल्हा आहे की ज्याचा एरिया बघितला तर. आणि आपण जर का बघितलं तर या ठिकाणी आपल्याला रेनफॉल पॅटर्न सुद्धा या ठिकाणी वेगवेगळा बघायला मिळतो. म्हणजे आपण जर का भीमाशंकरकडे बघितला तर खूप जास्त मिळेल आणि नंतर जसं आपण सह्याद्रीपासून दूर जायला लागतो तसं आपल्याला रेनफॉल कमी मिळतो. सो या ठिकाणी रेनफॉल नुसार जो आपला पॅटर्न प्लांटेशनचा किंवा बाकी सगळी भौगोलिक परिस्थिती जर का बघितली तर ती आपल्याला वेगळी दिसते. सो इन्सिडेंट्स हे कुठल्या एरियात कशा पद्धतीने होतील हे त्यांनी त्या रिपोर्टमध्ये स्टडी केलेलं त्यांनी दाखवून दिलं. असं अदिती, हेमंत यार, प्रेझेंटेशन खूप छान झालं, पण एक प्रश्न आहे की माळीण घडलं तेव्हा म्हणजे एक पर्टिक्युलर कारण होतं का ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स ते अक्युमुलेट होत गेलं आणि तेव्हा खूप पावसाने तो माळींचा इन्सिडेंट घडला? नाही, हे खूप वर्षांचं जसं तुम्ही म्हणाला तसा तो इम्पॅक्ट पण होता, प्लस ऍडिशनल हा इन्सिडेंट घडला याच्या आधी सलग 8 दिवस खूप पाऊस पडत होता त्या एरियामध्ये
आणि या पडकई स्कीमचे पण खूप तिथे जे इम्पॅक्ट आहेत ते दिसून आले. म्हणजे टेरेसेस क्रिएशन खूप तिथे जोरात चालू होतं या पिरियडमध्ये जेव्हा हे माळीण घडलं तेव्हा. पण शासनाची स्कीम असल्यामुळे त्यांनी ते फार ओपन किंवा त्याचा इम्पॅक्ट आहे असं मान्य करायला नाही म्हटलं. जे की शाश्वतनी म्हटलं की त्या पडकईमुळे झालेलं असू शकतं. सो असं जे टेरेसेस आहेत ते एक मोठ्या प्रमाणात कारण आहे आणि स्टॅबिलिटी स्लोपची डिस्टर्ब केलेल्यामुळे हे घडलं असं जिओलॉजिकल सर्वेच्या रिपोर्ट मधनं पण आपल्याला कळतं की स्टॅबिलिटी डिस्टर्ब झाली म्हणूनच हा इन्सिडेंट घडून आला. अदिती, हा. निलिमा हिअर. आता हे आपण मालेंचं उदाहरण बघितलं, पण आता जे प्रपोज केली साईट त्याच्यामध्ये त्यांना डोंट्स म्हणजे परत तसं होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगितले आहेत का? बिकॉज आता ते सगळं व्यवस्थित करून दिलं, बट इफ दे शुड नॉट रिपीट दोज मिस्टेक्स ऑफ खूप सारे ट्रेंचेस बनवणे म्हणा किंवा फ्लॅटनिंग ऑफ द लँड किंवा वृक्षतोड, तर हे त्यांना हायलाइट केलेलं आहे का? प्रपोज दिस येस, त्यांच्याबरोबर डिस्कस हे ऑलरेडी झालेलं आहे. पण माळीण सेटलमेंट जर का तुम्ही बघितली तर ती 7 वाड्यांची बनलेली आहे. त्यातल्या एका वाडी बरोबर हे झालेलं की जी झांजरेवाडी म्हणून आहे ते. तर त्या लोकांना हे रिसेटलमेंट मध्ये शिफ्ट केलंय. तर त्या ठिकाणी आता लोकच नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी काही चेंजेस आणि ती प्लेन टेरेस बघूनच त्या ठिकाणी त्यांची ही सेटलमेंट करण्यात आली. सो या ठिकाणी स्लोप बरोबर काही त्यांनी फारसा डिस्टर्ब नाही केलेला. आणि जर प्लॅनिंग बघितलं तर ते सुद्धा पर्टिक्युलरली त्या एरियात पाठीमागे मोठा असा डोंगर नाही किंवा काही नाही असं आपण टेकडीच्या टॉपवर जसं म्हणतो तशा पद्धतीने हे करण्यात आलं. सो सगळ्या काळजी घेऊन ती साईट जिओलॉजिकल सर्वेने त्यांना निवडून दिलेली आहे. थँक्स. खूप डिटेल्ड स्टडी झालाय तुझा, खूप अगदी व्यवस्थित. पडगई म्हणजे काय मला एक्झॅक्टली कळलं नाही. पडकई हे त्यांनी स्कीमला दिलेलं नाव आहे. हे बेसिकली या स्कीमच्या अंडर त्यांनी वेगवेगळे टेरिसेस क्रिएट करून देतात आणि त्या ठिकाणी शेती चालते. आपण जर का बघितलं की जिथे खूप पाऊस असतो तिथे टेरेसेस क्रिएट करून शेती करण्याची पद्धत असते. पण ते टेरेस करताना ते स्लोप स्टॅबिलायझेशनचा स्टडी केलेला असतो. पण या ठिकाणी पडकईच्या अंडर त्यांना जेसीपी अवेलेबल झाले. सो आपण ह्युमन कॅपॅसिटीच्या पुढे गेलो आणि मशीनचा वापर जास्त प्रमाणात करायला लागलो. त्यामुळे तो स्लोप म्हणावा तितका मेंटेन नाही झाला आणि मोठे मोठे टेरेसेस क्रिएट करण्याच्या हव्यासापोटी सगळंच अनस्टेबल होऊन गेलं आणि ही पडकई स्कीम आता सध्या बंद आहे. ओके, म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी का पॅडी करायची आहे तुम्हाला की पाणी साचवून जरी भातशेती करायची तरी त्याच्यात नैसर्गिक पाण्याचा निचरा असायला पाहिजे. म्हणजे मोठी मोठी मैदानं नसून छोटी छोटी, त्याच्यामुळे निचरा होईल असं म्हणायचंय का? छोटी छोटी टेरेस